नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज यांची शिकवण. जितके समजले तितकेच. भाग 201. भाग 201. आत्मा परमात्मा हे केवळ शब्द आहेत व आपण नेहमी या अशा शब्दांची ओळख आणि वर्णन केवळ शब्दानेच करून घेतो. म्हणजेच शब्दानेच शब्दाची ओळख केली तर पदरात मात्र काहीच पडत नाही. आपल्याला आपण आहो असे जे वाटते ते बुद्धीचे कार्य नाही, न ते मनाचे कार्य आहे. काया पदार्थ निर्माण झाला की त्यावर आजूबाजूचे संस्कार होतात, तसे तसे अनुभव येतात, त्यांच्या आठवणी राहतात, काही स्मृती रूपाने, असे सगळं काही असते. अशा कडगोळ्यालाच ठोकळ मानाने मन असे म्हणतात. देहाकाराला मन आपले रूप म्हणते. मग सर्व व्यवहार मनाच्या ताब्यात जातो. पण आपण आकार नाही हे जाणताच जाणणारा जणू शिव होतो. अहंभाव म्हणजे मी असा आहे, मला तसे तसे व्हायचे आहे असे वाटणे. अगोदरपणाने जे आपले असणेपण आहे त्याला हिंदीत अपना आपा असे म्हणतात. ते सर्व काळी निसंग असते, अलिप्त असते, उपाधी रहित असते. म्हणजे त्याच्या सहवासाला कुणीच नसते, काहीही नसते. ते स्वयंपूर्ण असते, आपल्या आपल्यातच असते. तेथे अहंभाव नसतो. असा मी तसा मी हे माझे तिथे असे काहीच नसते. हे अगोदरपणाने जे असणेपण आहे ते गुणातीत आहे. म्हणजेच काय, आपण आहोत की आपण नाही आहोत हे त्याला जाणवतच नाही. कारण असणेपण मुळात जाणीव मात्र, जाणीव म्हणूनच असते, आहो म्हणून असते. पण त्यालाच देहाकार म्हणजे मी असे मानल्यामुळेच विकार येतात. स्त्री किंवा पुरुष आपण नाही अशा ओळखीचा अनुभव तुम्हाला कधी येतो काय? इथे जे ऐकविले जात आहे ते मरणकाळी तुमच्या लक्षात आले, तुमच्या ध्यानात राहिले, आठवणीत आले तर मरण या शब्दाचा अर्थ हा मरण असा असणार नाही. इतरांचा जो मरण काल तो तुमचा मात्र आनंद काळ. फक्त मरण वेळेस हे असे ध्यानात राहिले तरच. कडकडीत तापविलेल्या गरम पाण्याच्या खालचा अग्नी गेला की काय होते? पाणी थंडगार होते. यालाच मरण म्हणतात. या अशा खास ज्ञानाची ज्याला खास गरज आहे असे लोक मात्र दुर्मिळ आहेत, कमी आहेत. बाकी सगळे आपल्या मनाला येईल ते किंवा कुणी सांगितले तेच करत राहतात, त्यालाच भजत राहतात. संदर्भ आत्मप्रेम ग्रंथ, पान 370. तर उत्तम म्हणून जे आहे ते उशिराच मिळते. जे हलके आहे ते मात्र लवकर मिळते. उत्तम मिळते म्हणजे काय होते?
आशा इच्छा वासनाचा आपोआप अभाव होतो. देहबुद्धी जाते. प्राण आपण नाही हे कळते. मन आपण नाही हे कळते. बुद्धी आपण नाही हे कळते. तुम्ही म्हणाल की हे काय मिळणे झाले, पण हेच तर उत्तम मिळणे होय. आपण या सर्वांचे प्रकाशन करतो हे ठरते व हे सर्व प्रकाशित आहे हे पण ठरते. म्हणून प्रकाशित करणारे श्रेष्ठ की प्रकाशित झालेले श्रेष्ठ? कोणते श्रेष्ठ? तुम्ही कुठच्या बाजूचे आहात हे प्रथम ठरवा. ज्याप्रमाणे आपण आहो हे कळते किंवा कळणे शक्य होते, ते कळणे पण म्हणजेच शुद्ध चैतन्य ज्ञानच होय. आकार रहित चैतन्यच आपण, याचेच दुसरे नाव ते तू आहेस. आणि हे समजो वा न समजो, तुम्ही मुळीच काळजी करू नका. कुणी तुम्हाला सांगितले की हे सर्व समजलेच पाहिजे म्हणून? लक्षात राहिले खूप झाले. लक्षात राहिले ते बस झाले. योग्य वेळी जेव्हा अत्यंत गरज पडेल तेव्हा निश्चित हे तुमच्या कामाला येईल याची खात्री बाळगा. नुसते लक्षात ठेवून काय फायदा, असे म्हणणाऱ्यांकडे मुळीच लक्ष देऊ नका. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, या बाबतीत तुम्ही गप्प बसा. कुणाला समजावण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. ज्याची खाज वाढली आहे, जो खाजेमुळे बेचैन झाला आहे, तोच मलमाचा शोध लावणार. शिवाय दुसरे असे की ज्याला जितके समजायचे तितकेच समजते. कणभर जास्त समजत नाही किंवा कणभर कमीही समजत नाही. समजो ना समजो, पण ज्याला हे आमचे ऐकविलेल्याचे फक्त आवड असेल, ज्याला हे आमचे ऐकविल्याचे फक्त आवड असेल तरी चालेल. जे आवडते ते मुद्दाम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागत नाही. श्रीखंड किंवा जिलेबी आपल्याला आवडते हे मुद्दाम लक्षात ठेवावे लागत नाही. आकार रहित चैतन्य मी आहे. आकार रहित चैतन्य मी आहे, ह्या गुरुवाक्याचाच चिंतन मननाने हा सर्व उलगडा होईल. स्वरूप धर्मात इतर कोणत्याही धर्माचा अजिबात लवलेश नसतो. कल्पना हा पण खरं म्हणजे परधर्मच आहे. केवळ ज्ञान हे आपले रूप आहे, हे ज्याच्या लक्षात आले त्याची सगळी लक्षणे ही भगवत रूपच होतात. स्वरूपाला ओळखून स्वरूपाने राहणे हाच खरा स्वधर्म. आपण असल्याचे ज्ञान म्हणजे अगोदरपणाने जे आपल्या असणेपणाचे जे ज्ञान आहे ते ज्ञान न जाणू जाताच हजर आहे, नित्य प्राप्त आहे. वृत्तीच्या अगोदर केवळ आपण असल्याचे ज्ञान आहे. केवळ आपण असल्याचे ज्ञान आहे, वृत्त आहे. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, जोपर्यंत आपणास वासनात्मक बुद्धी आहे तोपर्यंत चिंता ताणतणाव हे राहणारच. रस्त्याने येताना किंवा जाताना आपल्याला पुष्कळ काही दिसते, पण त्याचे आपल्याला काहीच वाटत नाही, कारण तेथे आपलेपण नसते. पण एकदा आपलेपण आले की त्यासोबत चिंता ताणतणाव आलेच समजा. आपले हे असे वाटणे हेच खरे बंधन होय.
श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, आपल्या शरीरात आपले म्हणून असे काय आहे? थोडा वेळ विचार करा बरे. शरीर सारखे आतला वायू बाहेर आणि बाहेरचा वायू आत असे आयुष्यभर ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करतच राहते. ते तुम्ही सुरू केले आहे का? ते तुम्ही बंद करू शकता का? नाही, कधीच नाही. तुम्हाला वाटते शरीर माझे आहे, पण खरं म्हणजे तुमचे काय? सर्वांचीच शरीरे, सर्व शरीरे ही शरीराच्याच ठिकाणी आहेत. हे शरीर माझे, हे तुझे, हा केवळ एक महाभ्रम आहे. असे माझे तुझे म्हणजेच संसारी जीवन, जे की तुम्हाला अडकून ठेवते. पण एकदा का आत्माकार वृत्ती झाली की हे सर्व माझे तुझे आपोआप संपते, आपोआप गळते. एकदा का एखाद्या अंगठीला सोने म्हणून ठरवा, मग तुमच्या खजानात जितकेही सोन्याचे सर्व दागदागिने, सर्व अलंकार आहेत, ते सोन्याचे आहेत की नाही ही शंका होती, ती त्यामुळे जाईल व सर्व दागिने, सर्व अलंकार हे सोन्याचेच ठरतील. जगातील सर्व सोन्याचे दागिने हे सोन्याचेच असतात. त्याप्रमाणे अखिल ब्रह्मांडाला हालचाल करून घेणारे किंवा हलवून सोडणारे जे चैतन्य आहे, तेच चैतन्य तुमच्यात पण आहे. म्हणूनच तुम्ही सर्वव्यापी एका अर्थाने आहात. हे लक्षात घेऊन, आपले हे ऐश्वर्य लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागा. संकुचित होऊन मुळीच वागू नका. या अर्थाने तुम्हीच विश्व आहात हे ध्यानात घेऊन वर्तन करा. खरं म्हणजे आपल्याला काहीच करता येत नाही. म्हणजे आपल्याला खाता, पिता, ऐकता, उठता, बसता काही म्हणजे काहीच करता येत नाही. कारण सर्व क्रिया एकाच चैतन्यामुळेच संभव होत आहेत. तुमचा त्यात मुळीच सहभाग नाही. सद्गुरूंची वचने याच चैतन्याची तुम्हाला खरी ओळख करून देतात. तुम्हाला हे ज्ञान झाले तर तुमच्यासारखे पवित्र या जगात दुसरे काहीच नाही. हे जे आपण इथे ऐकता ते सांगोसांगी नाही, ते बिना पुरावा नाही. फक्त वाचलेले ग्रंथ, अवांतर ऐकलेली माहिती यावर आधारित नाही. ती सर्व तुम्हाला दूर सारावी लागेल. कारण ज्याच्या ज्याच्या कल्पनेला जे जे बरे वाटले, ज्याच्या ज्याच्या कल्पनेला जे पटले, तेच त्यांनी लोकांना सांगितले. त्यांना असे का? त्यांनी असे का सांगितले देव जाणे. काही लोकांना हे पटले आणि ते त्या संप्रदायाचे अनुयायी पण झाले. अशा प्रकारे जगात अनेकानेक संप्रदाय, अनेकानेक पंथ, अनेकानेक परंपरा अशा निर्माण झाल्या. मग लोक त्या रूढी, ते संप्रदाय इत्यादींनी स्वीकारलेल्या क्रिया, साधना, उपासना याचा अवलंब करत राहतात. स्वस्थ बसता येत नाही म्हणूनही तुम्ही हे करता किंवा हे करत राहता, किंवा करमणूक होते म्हणूनही कदाचित करत असाल, किंवा वेळ चांगला जातो म्हणूनही करत असाल. म्हणून निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात, शिर्डीच्या साईबाबांनी कुठलाच संप्रदाय निर्माण केला नाही. असो, तुम्ही स्वीकारल्याशिवाय तुमच्याकडे कर्तेपण मुळीच येऊ शकत नाही. म्हणून त्या अनुषंगाने येणारा सुखदुःख, ताणतणाव पण येत नाही. आपले रूप
आपण समजतो तसे नसून ते आपण फक्त मानतो, हे आहे परोक्ष ज्ञान. आणि आपल्याला खऱ्या स्वरूपात पाहणे याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. देहाच्या आधी आपण आहोत असे म्हणणारे जास्त, देहाच्या आधीन आपण आहोत असे म्हणणारे जास्त. त्या मानाने ज्ञानाच्या अधीन देह आहे हे ओळखणारे कमी. जगातील सर्व कान्याकोपऱ्यातील प्राण्यामात्राकडे, फक्त आपल्याकडेच नाही तर प्रत्येक प्राणीमात्राकडे आपण असल्याचे अवांछित स्वयंप्रकाशी ज्ञान मूळचेच आहे. ज्याला आपण सुख सुख म्हणतो, गौरवतो, त्याला लाजविणारे असे हे आपण असावे किंवा आपल्या असणेपणाचे हे सुख आहे. आपणच असलेल्या स्वादाचे स्वादिष्ट ज्ञान म्हणजेच आपण असल्याचे ज्ञान. म्हणून आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही, कुठल्याही प्राण्याला सुद्धा वाटत नाही. वेदशास्त्रे, पुराणे ज्याचे महत्व सर्वच लोक गातात, त्या विभूती तुम्ही आहात. तुम्ही असल्याची इवलीशी जाणीव ब्रह्मांड प्रगट करते अथवा अप्रगट करते. या इवलीशी जाणीवेचे महत्व ओळखा. तुम्ही सुखरूप व्हाल. सुख वेगळे आणि तुम्ही वेगळे असे असणार नाही. तुम्हीच सुख किंवा सुखच तुम्ही असे हे अद्वैत आहे. स्वरूप म्हणून तुम्ही असल्याचे ज्ञान तुमच्यातच आहे. तोच आहे खरा चिन्मयाचा स्वाद. हेच चिन्मय तत्व सर्व प्राणीमात्रात असणेपणाच्या रूपाने समानतेने खेळत आहे. हेच चिन्मय, हेच चैतन्य, आत्मप्रेमाचा स्वादिष्ट स्वाद आपल्या ठायी आपण असणेपणाच्या रूपात नित्य सेवत आहे. त्याला तो नित्य प्राप्त आहे. ज्याची वाखाणणी करता करता वेद पण थकले. ते सूक्ष्म रूपात, संकेत रूपात आपण आहो अशा रूपात सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहे. याच ज्ञानाचे पाय धरा. ही गुरु आज्ञा आहे. आपला विषय आपणच. पण कायाबुद्धी घेऊन हे ध्यान असंभव आहे. महावाक्याचे मंत्र स्वरूप ज्ञान म्हणजेच आपणच असल्याचे ज्ञान. त्या चिन्मय तत्वाचेच ज्ञान. या चैतन्य तत्वाला आकार म्हणता येत नाही, म्हणून त्याला आकार रूपाने भजता पण येत नाही. आपण देहरूपच आहो हे ध्यानातून काढून टाका. मी शरीरधारी कुणी एक आहे हे मनातून गेले पाहिजे. निदान ध्यान करताना हे पक्के लक्षात हवे की मी ध्यान करायला विसरलो असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा असे म्हणणारे जे आहे ते मात्र कधीच विसरल्या जात नाही, कारण तेच तर आपण आहोत. गुरुवचनाचा पुरावा ते तू आहेस म्हणून तुम्हीच ते व्हायला हवे. जे स्वरूप ज्ञान म्हणून जो आत्मप्रकाश आहे, तेच तर आपण सर्व आहोत. यात कुणी दिगंबर असतात, ते आकाशासारखे अलिप्त असतात. जशी ज्याची अवस्था तसे सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे वागतात. काही नागडे, काही पिशाच्यवत, काही उन्मत्त, काही नुसत्या शिव्या देणारे, वगैरे वगैरे. स्वबोध ज्याला झाला आहे त्याला आपण कसे वागतो व असे का वागतो याचे भान कधी कधी राहत नसते. त्यांच्या वागण्याला कुठलाही कायदा कानून नसतो.
आपण असावे हीच सर्वांची प्राथमिक गरज आहे. तुमच्याकडे भगवत दर्शन म्हणून जे काही आहे ते तेच आहे. आपण आपणच असल्याचा स्वाद, या आपण आपणच असलेल्या प्रकाशाला कलंक नाही. कलंक हा कायेला आहे, मनाला आहे. आपणच आपण हा जो आत्मप्रकाश आहे, त्या प्रकाशाबाहेर काहीच नाही. त्या प्रकाशाची खूण आपल्या ठिकाणी जो सहज स्वाभाविक गुण आहे तो म्हणजे आपण आपणच असल्याचे ज्ञान आणि त्याची आठवण न ठेवताही ही आठवण कायम अशी असणारी आहे. ज्याच्यामुळे आपल्याला आपण असल्याचे ज्ञान जाणवते, ज्याच्यामुळे आपल्याला आपण असल्याचे जाणवते तेच आपल्या आत असणारे भगवंताचे रूप समजा. त्याला मिठी मारा. या प्रकाशाला स्त्री वा पुरुष असा भेद नाही. देहबुद्धी विसरा, माणूसपण पण विसरा. प्रकाशणारे तुम्हीच आणि स्वतःला प्रकाशित करणारे तुम्हीच. तुमचा प्रकाश तुम्हीच आहात. जे काही दिसते, जे काही भासते, त्याला काय भगभगवत ठेवते तर फक्त प्रकाश. हा प्रकाश दगडात पण आहे, परंतु मुग्ध. तुमच्यात पण आहे, पण तो प्रगट. सर्व वस्तुता एकच ध्वनी, एकच गुण आहे. तो गुण म्हणजे आपण आपणच आहो याचे ज्ञान. हे ज्ञान, हे अपरोक्ष ज्ञान, जे नको म्हटले तरी तुमच्या जवळ तुम्ही म्हणून सदैव आहेच आहे. उदय आणि अस्त असे या ज्ञानाला नाही. उलट उदय अस्तालाच ते प्रगट करणारे आहे. लाकडाच्या ठिकाणी अग्नी गुप्त असतो. अमावास्येच्या दिवशी चंद्र गुप्त असतो. त्याप्रमाणे मूळ प्रकृतीच्या ठिकाणी अहंकार हा गुप्त असतो. त्यानंतर कुपथ्य होताच गुप्तपणे असलेला आजार शरीराला व्यापतो. त्याप्रमाणे पंचमहाभूतांची गाठोडी एकत्र वळली जाते व देहाचा आकार व्यक्त होता व देहाच्या आकाराला मी म्हणणारा पण येतो. तात्पर्य, देह देहाच्या ठिकाणीच असताना त्यांना माझे म्हणणारा हा भ्रम मूळच्या कोऱ्या अगोदरच्या असणेपणाला झाकून टाकतो. जसे पडद्यावर चालणारा चित्रपट हा पडद्याला झाकून टाकतो, तसा म्हणजेच काय, मूळच्या कोऱ्या असलेल्या अगोदरपणापासून असणाऱ्या असणेपणाला म्हणजे अहोपणाला अहंकार अशी संज्ञा प्राप्त होते. असणेपणा म्हणून असणाऱ्या अशुद्ध व कोऱ्या जाणवीलाच असणेपणा म्हणून असणाऱ्या शुद्ध आणि कोऱ्या जाणीवेलाच ज्ञानवृत्ती असे म्हणतात. ही ज्ञानवृत्ती म्हणजे सत्वगुणांचा उत्कर्षच होय. ही ज्ञानवृत्तीच मूळ स्वरूप जाणण्याला सुद्धा समर्थ असते. या शुद्ध बुद्धीचे वैशिष्ट्य हे की ही बुद्धी आपले शुद्ध स्वरूप पण जाणते आणि त्याच सोबत ती आपले कलंकित रूप पण जाणते. म्हणजेच ती आत्मस्थितीला, शुद्ध स्थितीला पण जाणते आणि जीव स्थितीला पण जाणते. जणू ती या दोघांच्या संधीत असते. उंबरठ्यावर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे असते. उंबरठ्यावर ठेवलेला दिवा हा असा दिवा
आतले पण प्रकाशित करतो आणि बाहेरचे पण प्रकाशित करतो. म्हणून श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, विषयाचे चिंतन हा तमोगुण आहे, तर आत्मचिंतन हा सत्वगुण आहे. आपण मूळचे, अगोदरचे, आधीचे, उगमाचे, केवळ असणेपणाने असणेपण आहो, हे सदैव लक्षात ठेवणे म्हणजेच मनोजय होय. मनोजय होय हे मनोराज्य नाही. या अशा मनोजयाकरता मनाशी मुळीच संघर्ष करण्याचे काम नसते. तो मनोजय आपोआपच होतो. देवासारखा मी, देहासारखा मी, किंबहुना देहच मी, हा अहंकार आहे व देहरहित मी हे ब्रह्मपद आहे. म्हणून ब्रह्मवेत्याने आपल्या स्वरूपानुसंधानातच राहावे. तुमच्या हृदयात मूळ पुरुष पण आहे आणि कल्पित पुरुष पण आहे. म्हणजे तुम्ही म्हणून तुम्ही मूळचे पण आहात व कल्पित पुरुष जीव म्हणून पण आहात. तुम्ही मूळ पुरुष आहात म्हणजे अगोदरपणाने असणारे असणेपणाने आहात. कल्पित पुरुष तुम्ही म्हणून होऊ नका. हा कल्पित पुरुष तसाच जातो जेव्हा तो अतिसूक्ष्मतेने जाणल्या जातो. म्हणजेच अतिसूक्ष्मतेने जाणताच तो मरतो. पण याकरता प्रचंड सावधानता आणि कळकळ मात्र हवी, किंवा या एकाच गोष्टीचे महत्त्व पटायला हवे. एकदा का एखाद्या गोष्टीचे महत्त्व मनापासून पटले की मग पुढचे सर्व काम अत्यंत सोपे होते. इथे फक्त अडचण अशी आहे की सावधानता कुणाला शिकविता येत नाही. कारण कळकळ आणता येत नाही. याकरता कोणतेही साधन, कोणताही मार्ग, कोणताही उपाय असे काहीच नाही. म्हणजे सावधानता किंवा कळकळ ही साधन प्राप्त नाही. तसेच एखाद्या गोष्टीचे महत्त्व कळणे हे ज्याच्या त्याच्या विवेक शक्तीवर अवलंबून असते. याला पण मग काहीच उपाय नाही. इथे कुणाला दोष देण्याचा अजिबात प्रश्न नाही किंवा अविवेकी म्हणण्याचा असा उद्देशही नाही. पण आहे ते मात्र असे आहे. ते स्वीकारा अथवा नका स्वीकारू. श्री सिद्धरामेश्वर महाराज इथे एक अतिशय सूक्ष्म गोष्ट सांगतात. ते म्हणतात, जे ब्रह्म आहे त्यालाच ब्रह्म करा, या मीला ब्रह्म करू नका. किती अद्भुत भोजवचन आहे हे. यातील सूक्ष्म भेद जाणा. सर्वच ठिकाणी एकरस, अफूट, अविभाज्यपणे घनदाट जर ब्रह्म म्हणून किंवा चैतन्य म्हणून एकच एक गोष्ट आहे, एकच एक गोष्ट आहे, तर ब्रह्म, चैतन्य, ईश्वर, आत्मा, परमात्मा वगैरे शब्दाचे काही लोकांना वावडे असते. तर सरळ सरळ त्यांना एकच एक गोष्ट असे सुटसुटीत, कशाचा पारंपरिक शब्दाचा वास नसलेले असे हे नाव द्या. तर सर्व ठिकाणी जर एकच एक गोष्ट असेल तर ते एकच एक जे आहे ते कुठे शोधावे? कारण सर्वाकडे तर ते एकच एक आहे. कुणी शोधावे? शोधणारा पण एकच एक म्हणून जे आहे तो तेच आहे. तो दुसरे नवीन काय शोधणार? कुणी कुणाला जाणावे, कुणी कुणाला ओळखावे, जाणणारा ओळखणारा असा दुसरा कुठून आणावा? तो असतो तरी कुठे?
श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, हा सूक्ष्म विचार करावा, म्हणजे जाणणे नेणणे सर्वच मिटल्यासारखे होईल आणि सर्वत्र अफूटपणे घनदाटपणे एकच एक आहे. जे काही आहे ते एकच एक आहे, तर त्याचा जाणता नेणता हा उरत नाही. मग आता काय करावे? काहीच करायचे नाही. वेळ मिळेल तेव्हा स्वस्थपणे बसा, शांतपणे भिंतीला पाठ आणि डोके टेकून फक्त आपण आपल्यातच राहा. जे अवांछितरित्या तुम्हाला असणे पण मिळाले आहे, त्याची गोडी चाखत राहा. एक जौक नावाचे उर्दूमधील अतिशय श्रेष्ठ आणि प्रसिद्ध असे शायर होते. श्री निसरत्न महाराजांची शिकवण त्यांच्या या काव्यपंक्तीशी हुबेहूब अवतरल्यासारखी वाटते. या गोष्टीचे मला नेहमीच नवल वाटत आले आहे. तर त्या काव्यपंक्ती अशा: लाई ह्यात आये, लाई ह्यात आये, कजा ले चली चले. लाई ह्यात आये, कजा ले चली चले, अपनी खुशी न आये, अपनी खुशी न आये, न अपनी खुशी चले. इथे ह्यात म्हणजे जीवन आणि कजा म्हणजे मृत्यू असा अर्थ लावा. नमस्कार. नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज